अचानक जर घरामध्ये बदल होऊ लागले ना, तर आपल्याला समजतं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. कारण की आपलं सगळं व्यवस्थित चाललं होतं, सुरळीत चाललं होतं. पण अचानक या 4-5 महिन्यामध्ये, 5-6 महिन्यामध्ये अचानक बिझनेसमध्ये लॉस होतोय किंवा काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. घरामध्ये वाद होत आहेत, एकमेकांसोबत पटत नाही, किटकिट होतीये सतत. तर समजून जायचं की कोणीतरी आपल्यावरती करणी केलेली आहे किंवा कोणाची तरी वाईट नजर आपल्याला लागली आहे. आणि जर का ही वाईट नजर आपल्याला दूर करायची असेल, आपल्या घरावर जी काही निगेटिव्हिटी पसरलेली असेल ती दूर करायची असेल ना, तर तुम्हाला हा उपाय होळी दिवशी करायचाच आहे. बघा, असे उपाय जर आपण शुभ दिवशी केले ना, तर त्याचा आपल्याला खूप जास्त प्रमाणात फायदा होत असतो. त्यामुळे अजिबात कंटाळा करू नका. अगदी छोटासा आणि साधा सोपा हा उपाय आहे, पण खूप प्रभावशाली आणि 100% रिझल्ट देणारा हा उपाय आहे. त्यामुळे जर का तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील, अडचणी येत असतील ना, तर हा उपाय नक्की करायला पाहिजे. हा उपाय महिला करू शकतात, पुरुष करू शकतात, दोघं कोणीही करू शकतं. फक्त दिवसभर आपल्याला ह्या वस्तू आपल्याजवळ ठेवायच्या आहेत. तर काय वस्तू आहेत, उपाय काय आहेत, तेच मी आता तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की अर्धा ऐकून जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला, पूर्ण बघितला नाही, तर अर्धवट माहितीने तुम्हाला याचा फायदा होणार नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला काय करायचं आहे, या ज्या काही वस्तू आहेत ना, त्या दिवसभर आपल्याजवळ राहतील याची काळजी घ्यायची आहे. महिला असू द्या, पुरुष असू द्या, त्यांनी त्या वस्तू, पुरुषांनी आपल्या खिशामध्ये ठेवायच्या आहे, महिलांनी पर्समध्ये ठेवायच्या आहेत. आता वस्तू काय आहे, तर वस्तू आहे लवंग, जायफळ आणि काळे तीळ. अगदी चिमट घ्यायचे आहे. लवंग 4-5 लवंग घ्या, काळे तीळ चिमटभर घ्या, जायफळचा तुकडा घेतला तरी चालेल. आणि या तिन्ही वस्तू एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी पहिला अंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर एक काळा कपडा घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला काळा कपडा अगदी आपल्या तळहाता एवढा घेतला ना तरी चालेल, आणि त्यामध्ये या तिन्ही वस्तू मिक्स करा तुम्ही आणि त्याची गाठ बांधा. मग पुरुषांनी ते आपल्या पर्समध्ये खिशात ठेवा किंवा मग महिलांनी साडी असेल, साडीच्या पदराला तुम्ही गाठ बांधून ठेवू शकता. त्याची परत त्या पोटलीची किंवा ओढणीला किंवा तुम्ही लेगीज घातली असेल त्याला खिसा असेल, तुमच्या आकाराने. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ते दिवसभर तुमच्या जवळ राहील, तुमच्यापासून लांब जाणार नाही आहे. अंघोळ झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. त्यामुळे हे सामान तुम्ही आज किंवा उद्या नक्की घेऊन या. पण जर का तुम्हाला सुतक, पाळी विटाळी यातील काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही होळी दिवशी जरी हे सामान आणलं तरी चालेल अंघोळ करून. पण सुतक, पाळी विटाळ तुमचं होळीच्या दिवशी जात असेल, संपत असेल, त्या दिवशी शेवटचा दिवस येत असेल, तर अंघोळ करून तुम्ही सामान आणा किंवा उद्या परवा संपत असेल त्या दिवशी आणलं तरी चालेल. फक्त सुतकामध्ये, पाळीमध्ये हे सामान आणायचं नाही आहे. आता तुम्ही दिवसभर हे काळ्या कपड्यामध्ये स्वतःजवळ ठेवलं. मग संध्याकाळी काय करायचं, जेव्हा आपण होळी पेटवणार असतो, रात्री आपण होळी पेटवली की त्याला नैवेद्य दाखवतो, पूजा करतोस, आणि मग त्यानंतर ही पोटली आपल्याला त्या जळत्या होळीमध्ये टाकायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, जे काही आमच्या घरावर अडचणी आलेल्या आहेत, ज्याची कोणाची नजर लागली आहे, ज्याची वाईट नजर लागली आहे, करणी-बाधा जे काही झालं आहे, ते या होळीमध्ये जळून खाक होऊ दे. माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, घरामध्ये आनंद येऊ दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि बघा, होळी हा सणच त्याच्यासाठी असतो की वाईटावर चांगल्याचा विजय. त्याच्यामुळे तुमच्या घरावर जर कोणी काही वाईट नजर ठेवली असेल, कोणी करणी-बाधा केली असेल ना, तर नक्कीच या उपायाने ती दूर होईल. त्यामुळे तुम्हाला हा उपाय होळी दिवशी नक्की करायचा आहे. जर का तुम्ही उपाय करणार असाल किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि खरंच हा उपाय एकदा करून बघा, तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल.